हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, काल आपण उपदेश लक्षण बघितलं. आज ग्रंथराज दासबोधातल्या 5व्या शतकामधला 5वा समास बहुधा ज्ञान निरूपण आपण पाहणार आहोत. बहुधा ज्ञान निरूपणमध्ये काय सांगतात समर्थ रामदास? या विश्वामध्ये दोन घटक आढळतात, एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आत्मा हा सूक्ष्म आणि स्थूल स्वयंप्रकाशी आहे. आत्मा हा स्थूल आणि परप्रकाशी आहे. आता हे जरा व्यवस्थित उलगडून घेऊया आपण. आता हे जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान आपल्याला स्थूल अशा अनात्मा याच्या प्रेरणेने मिळते. जीवाला स्वस्वरूपाच्या ज्ञानाची तळमळ असते, ती आत्मज्ञाना वाचून शांत होत नाही. समर्थ म्हणतात, जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तरव सर्व काही निष्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगिजेला आता. भूत भविष्य वर्तमान ठाऊके परिच्छिन्न. यासीही म्हणजेत ज्ञान, परिते ज्ञान नव्हे. बहुत केले विद्यापठण, संगीतशास्त्र राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदाधीन, हेही ज्ञान नव्हे. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे. समर्थ काय सांगतात बघा. मगाशी मी आपल्याला सांगितलं की दोन प्रकारचे घटक या विश्वामध्ये आहेत, एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आत्मा हा सूक्ष्म आहे आणि स्वयंप्रकाशी आहे. अनात्मा हा स्थूल आणि परप्रकाशी आहे. मग या दोघांचं कार्य काय? जो अनात्मा आहे तो स्थूल दृश्य फक्त पाहण्याची प्रेरणा देतो. पर्वत, समुद्र, वृक्ष, जनावर, माणसं या सृष्टीतील सगळ्या दृश्य हालचाली ज्या आहेत ते पाहण्याची प्रेरणा हा अनात्मा देत असतो. वस्तूंचे रंग, मूल्य, निसर्गाचे नियम, हे सगळं स्थूलापर्यंत पोहोचवलं जातं आणि सामान्य माणूस यालाच ज्ञान समजायला लागतो. मला शेतीमधलं ज्ञान आहे, मला पशुपालनामधलं ज्ञान आहे, मला आयुर्वेदातलं ज्ञान आहे. परंतु समर्थ म्हणतात, हे ज्ञान म्हणजे केवळ लौकिक ज्ञान आहे. आपल्या देहाची जी बुद्धी आहे, म्हणजे आपली सर्वसाधारण बुद्धी आहे, ही केवळ अनात्म्याच्या कक्षेत येते आणि ती स्थूल वस्तूपर्यंत पोचते आणि त्याला आपण ज्ञान समजतो. कोणतं ज्ञान नाही हे समजल्यानंतर कोणतं ज्ञान आहे हे समजणं सोपं पडतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. एका गोठ्यामध्ये गाय, म्हैस, शेळी तिन्ही बांधलेली आहेत.
छोट्या मुलाला आई तिकडे घेऊन जाते आणि ती सांगते ह्याला गाय म्हणायचं, हिला म्हैस म्हणायचं आणि हिला शेळी म्हणायचं. शेळीला गाय म्हणायचं नाही, म्हशीला गाय म्हणायचं नाही. हे समजल्यानंतर गाय नक्की कशाला म्हणायचं हे जसं त्या लहान बालकाला कळतं, गायीची लक्षणं त्या बालकाला कळतात आणि गाय कशाला म्हणायचं नाही हे कळल्यानंतर गाय कशाला म्हणायचं हे समजणं सोपं पडतं. म्हणून समर्थाने काय सांगितलं की अनात्म्यापासून जे स्थूल ज्ञान मिळतं त्याला आत्मज्ञान म्हणू नका. आत्मज्ञान हे आत्म्यापासून मिळतं आणि ते सूक्ष्म देहापासून मिळतं. आत्मज्ञानाची सरळ, स्वच्छ आणि निर्मळ अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत आपली तळमळ शांत होत नाही. या ज्ञानाचं रहस्य काय आहे हे आधी मनुष्याने समजून घेतलं पाहिजे. कुणाला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ बरोबर सांगता येतात, परंतु ते आत्मज्ञान नाही. कुणी भरपूर शिकलेले असतात, कुणाला वैदिक ज्ञान असतं, कुणाला ज्योतिषाचं ज्ञान असतं, कुणाला निरनिराळ्या परीक्षा दिलेल्या असतात त्याचं ज्ञान असतं, चिकित्साशास्त्राचं ज्ञान असतं, जनावरांचं ज्ञान असतं, शेतीचं ज्ञान असतं, तर्क, अनुमान, नियम या गोष्टींचं ज्ञान असतं, वर्ण, लेखन, वक्तृत्व, 64 कला, 14 विद्या असं ज्ञान असतं, परंतु हे आत्मज्ञान नाही. एखाद्या माणसामध्ये एखाद्या गोष्टीत प्रावीण्य आहे, तो मनुष्य चतुर आहे, पण याला आत्मज्ञान म्हणत नाही. समर्थांच्या भाषेमध्ये हे ज्ञान लौकिक आहे. एखाद्या माणसाला अगदी दुसऱ्याच्या मनातलं कळतं असं सुद्धा तो सांगतो आणि दुसऱ्यातल्या मनातलं ओळखतो, तेही आत्मज्ञान नाही. मग शिष्य असा प्रश्न करतात की ज्ञानाचं प्रधान लक्षण कसे आहे ते आता मला स्पष्ट आणि सोपं करून सांगा. तुम्ही आत्तापर्यंत फक्त ज्ञान कशाला म्हणायचं नाही, कुठलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही हेच सांगितलंय, परंतु आत्मज्ञान आणि शुद्ध ज्ञान नक्की कशाला म्हणायचं ते सांगा ना. त्यावर सद्गुरू सांगतात, आता मी तुला शुद्ध ज्ञानाचं लक्षण सांगतो, ऐक. आणि मग 5व्या दशकामध्ये 6व्या समासात शुद्ध ज्ञानाचं लक्षण सांगतात, शुद्ध ज्ञानाचं निरूपण करतात. यातली पहिली पायरी काय तर आत्मस्वरूप आत आणि बाहेर भरून राहिलेलं आहे, हे आत्म्याचं पहिलं लक्षण आहे. सत्यज्ञानम अनंतम ब्रह्म तैत्तरीय उपनिषदात असं सांगितलेलं आहे. हे जे सत्य ज्ञान आहे ते सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेलं आहे. त्यानंतर तैत्तरीय उपनिषदात सांगतात, प्रज्ञानम ब्रह्म, आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे ब्रह्म आहे.
ज्याप्रमाणे अन्नाशिवाय देह जगू शकत नाही, त्याशिवाय ज्ञानाशिवाय मानवी जीवन चालू शकत नाही. ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीच्या दोन अवस्था, त्याकडे पहिल्यांदा लक्ष गेलं पाहिजे. आत्मबुद्धी आणि देहबुद्धी. मनुष्य जन्माला आल्यापासून तो देहाकडे जास्त लक्ष देतो, देहाची स्वच्छता वगैरे करतो, देहाच्या स्वच्छतेसाठी चळवळ करतो, अनेक गोष्टी करतो. पण त्या पलीकडे आत्मबुद्धी असते. ती आत्मबुद्धी म्हणजे काय ते आता शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये समर्थ सांगतात. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्यरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक वोसरे, समूळ द्वैत निवारे त्या नाव ज्ञान. मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुन पर त्या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. आता आपण बरोबर मुद्द्यावर आलेलो आहोत. एवढा वेळ विद्या, अविद्या, अज्ञान, देहबुद्धी, निरनिराळ्या कला, निरनिराळ्या लौकिक ज्ञान, हे म्हणजे ज्ञान नाही, ते म्हणजे आत्मज्ञान नाही, ते म्हणजे आत्मज्ञान नाही, हेच आपण ऐकत आलो. म्हणजे अगोदर समर्थाने काय सांगितलेलं आहे की तुमच्या मनात जर याला ज्ञान म्हणायचं असं असेल तर ते आधी काढून टाका. म्हणजे आधी त्यांनी कचरा साफ केलेला आहे मनातला. आता ते शुद्ध ज्ञान सांगतायत. सद्गुरू सांगतात, शिष्या ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहणे याचं नाव म्हणजे ज्ञान. किती सोप्या शब्दात सांगितलं बघा. आपणच आपल्याला पाहायचं म्हणजे काय करायचं, आरशात बघायचं नाही, आपल्या अंतरात्म्यामध्ये आपण डोकवायचं आहे. मग आता अंतरात्म्यामध्ये कसं डोकवायचं? एक्सरे काढायचा, छातीचा एक्सरे काढला, हार्ट दिसलं, ECG काढला, त्याच्यात अंतरात्मा दिसणार आहे का? नाही. अगदी तुम्ही इकोकार्डिओ सुद्धा काढला, त्याच्यामध्ये हार्टचा सगळा सोनोग्राफी केली, अंतरात्मा दिसणार आहे का? नाही. का दिसणार नाही? कारण तो सूक्ष्म आहे. मग आपण आपल्यामध्येच पाहायचं आणि आपलं खरं रूप ओळखायचं, म्हणजे त्याला ज्ञान म्हणावं. मग हे एका दिवशी येणार नाही आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मुख्य देव जो ईश्वर त्याला जाणायचा आहे. आपल्यामधील खरा मी तो आपले खरे रूप ओळखावे आणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे निश्चित ठरवावे, त्याला ज्ञान म्हणतात. खरा मी आत्मस्वरूप आहे, तोच ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून ईश्वर आहे आणि ते कायमस्वरूप टिकणार आहे. ही आत्मज्ञानाची 3 अभिन्न अंगे आहेत. आत्मज्ञानाचे 3 मुद्दे अतिशय सोपे करून सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा काय? ईश्वर आपल्यामध्ये आहे, हा पहिला मुद्दा. ही आत्मज्ञान मिळवण्याची पायऱ्या आता सुरू झाल्यात बरं का. दुसरं काय? शाश्वत काय आहे ते आधी जाणायचं, त्याला ज्ञान म्हणतात. आणि तिसरा काय? जो ब्रह्मरूप ईश्वर आहे ते टिकणार आहे, ते आधी पटवून घ्यायचं. ही आत्मज्ञानाची 3 अभिन्न अंग आहेत.
ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा सारा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूताचा डोलारा संपतो, मी आणि तू हा द्वैतभेद संपूर्णपणे नाश पावतो, त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. त्या ठिकाणी भेद नसतो. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमस्वरूपच आहे. तो मन आणि बुद्धी यांना आकलन होत नाही, तर्काच्या विचाराच्या कक्षेत येत नाही, त्याच्याही पलीकडे आहे. त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात. पंचज्ञानेंद्रियाला आत्मज्ञान होत नाही, मन आणि बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. मग त्याच्या पलीकडे जे आहे ते आत्मज्ञान फक्त अनुभवाला येतं. म्हणजे कसं? असं बघा, आपल्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये सगळी इंद्रिय सुप्त असतात, झोपलेली असतात. बुद्धी सुप्त असते, मन सुप्त असतं, झोपलेलं असतो. आपण काय विचार करत नाही. गाढ झोप लागल्यावर कसला विचार करणार आपण? त्यामुळे मनालाही काही काम नसतं. मग ह्या स्वप्नाचा अनुभव कसा येतो आपल्याला? हा आत्म्याचा व्यापार आहे. आत्म्याची ही क्रिया आहे की स्वप्न दाखवून देणं. फक्त आत्माच जागृत असतो ना. तुम्ही विचार करा, तुम्ही गाढ झोपलेले आहात, त्यावेळेला तुमची पंचज्ञानेंद्रिय काम करतात का? कान, नाक, डोळा, स्पर्शेंद्रिय आणि जीभ करत नाहीत. मन विचार करत असतं का? नाही. बुद्धी विचार करत असते का? नाही. अतिशय गाढ झोपा लागलाय, घोरायला लागलाय तुम्ही. मग तुम्हाला स्वप्न का पडतात? हे बघा, प्रत्येक कार्याच्या मागे एक कारण असतं, एक किंवा अनेक. हा कार्यकारण भाव आहे. मग आता स्वप्न पडणं हे जर कार्य धरलं तर त्याचं कारण काय? ही सगळी जर सुप्तावस्थेत आहेत, तर मग जागृत अवस्थेत कोण आहे? आत्मा आहे. मग हे स्वप्न पाडायचं काम कोण करतो? आत्मा करतो. आत्मा तुम्हाला का? आणि स्वप्न म्हणजे काय? निद्रावस्थेत तुम्हाला आलेला अनुभव म्हणजे स्वप्न. सुप्त अवस्थेत आलेला अनुभव म्हणजे स्वप्न. ही स्वप्नाची सरळ सरळ व्याख्या आहे. मग या सुप्त अवस्थेत तुम्हाला जो अनुभव येतो, तो अनुभव देतो कोण? तो अनुभव कोणीतरी द्यायला पाहिजे ना. जसं लहान मूल त्याच्या छान लुसलुशीत स्पर्शाचा आपल्याला अनुभव देतो. गोड लहान मूल आपण कडेवर घेतो, त्याची लाड करतो, आपल्याला आनंद होतो, त्याचा स्पर्श आपल्याला आनंद देऊन जातो. तो आपल्या स्पर्शाने तो आपल्याला एक प्रकारचा आनंददायी अनुभव देतो. बागेमध्ये गेलो की छान छान फुलं दिसतात, हिरवळ दिसते, निरनिराळ्या रंगाची फुलं आपल्याला तो रंगाचा आणि सुवासाचा अनुभव देतात. काहीतरी सणवार आहे, स्वयंपाकघरात गेल्यानंतर आपल्याला छानपैकी कसला तरी पंचपक्वान्नाचा वास येतो, ते आपल्याला जिव्हेंद्रियाला तो अनुभव देतात, घ्राणेंद्रियाला अनुभव देतात. छान निसर्ग आहे समोर नटलेला, डोळ्याला अनुभव देतात. पण या स्वप्नाचा अनुभव जो आहे तो यापैकी कोणीच देत नाही. मग कोण देतं? तर आत्मा देतो. म्हणजे जागृतावस्थेत केवळ आत्मा असतो. जर आत्मा जागृतावस्थेत नसला तर त्याला मेलच समजायचं ना. आत्मा सुप्त झाला याचा अर्थ काय होतो? मनुष्य अचेतन झाला.
चेतना हा आत्म्याचा गुण आहे. मग तो गुण जर प्रकाशित झाला नाही तर म्हणजे मनुष्य मेला आहे. मग स्वप्नाचा जसा अनुभव आत्मा देतो त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? त्या आत्म्याकडेच परत जायला पाहिजे. बाबा तू आम्हाला रात्री अनुभव देतोस, ठीक आहे, आम्हाला दिवसा पण अनुभव दे ना बाबा, असं म्हणून आपण त्या आत्म्याकडेच परत जायला पाहिजे. आणि आपल्याला अनुभव देणारा आपलाच आत्मा आहे हे आधी मनाशी पक्की गाठ बांधून ठेवणं ही आत्मज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. शुद्ध ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. आपल्याला आत्मज्ञान आपला डोळा देणार नाही, नाक देणार नाही, कान देणार नाही, स्पर्श देणार नाही, आणि जिव्हा देणार नाही, हात देणार नाही, पाय देणार नाही, बुद्धी नाही, मन नाही, कोणी नाही, आई वडील नाही, भाऊ बहीण नाही, बायको नाही, मुलं नाही, कोणी देणार नाही. मग कोण देणार? सद्गुरू देणार. मग सद्गुरू काय सांगणार? पहिला धडा काय आत्मज्ञानाचा? की आत्मज्ञान हे शाश्वत आहे, निश्चित आहे. 2, माझ्या स्वतःमध्येच आत्मा आहे, तो मी डोकावून पाहिला पाहिजे. आणि क्रमांक 3, ते ब्रह्मस्वरूप आहे आणि तेच ईश्वर आहे. कारण आपण सगळे परमात्म्याचेच अंश आहोत, त्या ईश्वराचेच अंश आहोत. आपण सारी ईश्वराची लेकरे म्हणतो. याचा अर्थ काय? आपल्याच आत्म्याचा शोध आपणच घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आपला आत्मा आपलाच, मग कसा काय शोध घ्यायचा त्याचा? ते पुढे सांगतात. एकदा आत्मभान हा शब्द वापरलाय समर्थाने, झालो की मग पहिल्यांदा मी निघून जातो. कारण देहबुद्धीच्या सगळ्या अवस्था मावळलेल्या असतात. जे दृश्यरहित आहे त्याचं नाव आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानामध्ये संपूर्ण अद्वैत असतं. मीच आत्मा आहे ही भावना अगोदर दृढ करायला पाहिजे. स्वप्न सुद्धा देहबुद्धीची अवस्था आहे. कारण ते आपल्याला जाणवते म्हणून. कारण त्यावेळी ठिकाणी स्वप्न वेगळं आणि मी वेगळा असतो, म्हणून आपण स्वप्न पाहू शकतो. पण आत्मबुद्धीमध्ये काय होतं? जे खरं आहे, जागेपणी जे दिसतं तेही दिसत नाही, स्वप्नही दिसत नाही, फक्त आत्मा दिसतो. मी या देहाहून वेगळा आहे. माझा ज्ञाता आत्माच आहे. आत्माच सर्व साक्षी आहे. हे जे शुद्ध आत्मस्वरूप ज्ञान जे सांगायला लागलेले आहेत समर्थ, ते परमात्म स्वरूप ज्ञान म्हणजे आपणच आहोत.
हे श्रोत्यांनी समजून घ्यावं. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीची श्रुती. श्रोत्यांनी हे समजून घ्यावं की आपणच ते ज्ञान आहोत, फक्त ते आत लपलेलं आहे. थोडासा गुंतागुंतीचा विषय आहे. माझ्या बुद्धीला जेवढं जमेल तेवढं मी हा विषय क्लिअर करून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? ह्या गोष्टीचं सतत मनन करायचं आहे की आत्मज्ञान म्हणजे मीच आहे, आत्मस्वरूप म्हणजे मीच आहे, याचं सतत चिंतन करायचं आहे. आणि मग जसं हिप्नॉटिझम असतं तसा हा आत्मा आपल्या मनाचा ताबा घ्यायला लागतो. हळू 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 हळू. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे जरा लवकर पटेल. पूर्वी नव्हते, पण आता नाही आहेत, पण पूर्वी सर्कशीमध्ये सिंह असायचे, वाघ सिंह. या वाघ सिंहाना माणसाळायचं म्हणत होते, म्हणजे माणसामध्ये वावरण्याचं ट्रेनिंग द्यायचे. आणि मग ते पिंजऱ्यातनं बाहेर यायचे आणि त्या सर्कशीच्या रिंगणामध्ये फिरायचे. एवढी माणसं समोर दिसत असताना कुणावरही हल्ला करत नव्हती. रिंग मास्टर म्हणाला स्टूलवर बैस, स्टूलवर बसायची. रिंग मास्टर म्हणाला उडी मार, उडी मारायची. म्हणजे रिंग मास्टरने काय केलं? त्या हिंस्र पशूंचा सुद्धा ताबा घेतला. का ताबा घेतला? त्या रिंग मास्टरनी त्या हिंस्र पशूच्या मनावर सतत असं बिंबवलं, तू माणसातला आहेस, तू माणसातला आहेस, तू माणसातला आहेस, तू हिंस्र पशु नाहीस, असं त्याच्या मनावर बिंबवल्यावर आणि रोज तो रिंग मास्टर तोंडासमोर दिसायला लागल्यावर तो वाघ आपोआप माणसासारखा झाला. माणूस ऐकल्यानंतर जसं करतो, माणसाला पण म्हणलं अरे बाळा तिथं बैस. बाळ बसलं. त्या बाळाला म्हणलं उठ. बाळ उठलं. तसा हा वाघ करायला लागला. आता याच वाघाला जर पुन्हा जंगलात सोडलं तर तो शिकार करायचं विसरून जाईल. सर्कशीत अनेक वर्ष राहिलेला वाघ जर जंगलात सोडला तर तो शिकार करायचं विसरून जातो, कारण त्याला रोज आयतं मिळत होतं. तसं आपलं जे मन आहे ते मन काय करतं? जेव्हा त्याचा ताबा आत्म्याने घेतलेला असतो तेव्हा तो आत्मस्वरूपच होतो. मग पुन्हा तो देहबुद्धीकडे जात नाही, पुन्हा तो बाहेरची दृश्य बघायला मागत नाही. मला डोंगर दाखवा, मला नदी दाखवा, मला बायको दाखवा, मला माझी मुलं बाळ दाखवा, मला माझा बंगला दाखवा, माझी कार दाखवा, काही नाही. आता तुझा ताबा आत्म्याने घेतलेला आहे. आता तू आणि आत्मा हे अद्वैत झालेले आहात. तुमच्यामध्ये द्वैत उरलेलं नाही. गंगा एकदा समुद्राला मिळाली आणि पुन्हा गंगा जर म्हणाली की नाही परत मी गंगोत्रीकडे जायचं म्हणते, नाही, बायको माहेरी गेल्यासारखं नाही आहे ते. एकदा समुद्राला येऊन मिळाली की मिळाली, एकजीव झाली, होमोजिनस झाली. एकजीव होणे असं म्हणतो की नाही आपण, हे निरूपण ऐकणाऱ्या माता भगिनींना मी स्वयंपाकघरातलं उदाहरण देतो. भगिनींनो, तुम्ही शिरा केला आहे,
छानपैकी तूप, रवा, साखर वगैरे घालून व्यवस्थित छान शिरा केलाय. आणि तुमच्या घरातलं कोणीतरी म्हणालं, आता आई मला या शिऱ्यामधली साखर काढून दाखव. शक्य आहे का? नाही. शिऱ्यामध्ये साखर आहे हे सिद्ध करायला शिऱ्यामधला गोडवा पुरेसा आहे. पण एकदा रव्यामध्ये ती मिसळून गेली की त्यांचं अद्वैत झालं. तसं मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, माझं मन आत्मस्वरूप आहे, हे एकाग्रपणाने चिंतन जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याला आत्मज्ञान होतं. मग त्याचा आत्मा जागृत होतो. कारण आता काय झालेलं आहे, त्याला देहाचं काही कामच उरलेलं नाही त्या आत्म्याला. त्याची बदली पूर्णपणे मनाकडे झालेली आहे. त्या आत्म्याला देहाचं काही करायचंच नाही आहे आता. आणि अशा वेळेला आपण म्हणतो की उन्मनी अवस्था आलेली आहे किंवा हा देहभान विसरलेला आहे. भीमसेन जोशी एकदा ताना घ्यायला लागले की देहभान विसरत होते. मी कुठल्या मंचावर आहे, माझ्यासमोर किती प्रेक्षक आहेत, उजव्या बाजूला तबला वादक कोण आहे, डाव्या बाजूला हार्मोनियमची साथ कोण देत आहे, मागे तंबोरा घेऊन कोण बसलेले आहेत, काही कळत नव्हतं त्यांना. माझे माहेर पंढरी एकदा त्यांनी सुरू केलं की तो पांडुरंग आणि ते भीमसेन जोशी. त्या स्वरांनी भीमसेन जोशींच्या मनाचा ताबा घेतलेला होता. ते स्वर त्यांना दिसत होते. हा बघा सा, हा कोमल ग, हा शुद्ध गंधार, हा तीव्र मध्यम, हा कोमल निषाद, हे असे स्वर त्यांच्या समोर दिसत होते. मग उंच डोंगरावरून धबधबा कोळसावा तशा त्यांच्या ताना बाहेर पडत होत्या. ही साधना सोपी नाही महाराज. तसं मनाचा ताबा हा आत्म्याने घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी ही चिंतनशीलता असावी लागते. ही चिंतनशीलता सातत्याने घडल्यानंतर मगच आत्मा मनाचा ताबा घेऊ शकतो. मी एक दिवसाआड करतो, मी दर सोमवारी करतो, मी एव्हरी सेकंड सॅटर्डे करतो, हे सरकारी कार्यालयासारखं चालत नाही. आपण आत्मज्ञानाबद्दल अजून बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत, त्या आपण उद्याच्या भागात पाहूया. आत्ता आपण सुरुवात केलेली आहे आत्मज्ञान म्हणजे काय ते पाहायला. अजून खूप छान सांगितलेलं आहे, अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि मी आणखी सोप्या भाषेत हे सांगायचा प्रयत्न करतो. विषय गूढ आहे. परत एकदा मी आपल्याला सांगेन की 1000 सबस्क्रिप्शन्स एकंदर व्हायला पाहिजेत. आपले आत्ता फक्त 170 झालेले आहेत. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला वाटतं हे आता शक्य होईल असं वाटत नाही आणि मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. उद्या आपण हाच समास पुन्हा पाहणार आहोत. आत्मज्ञान याचं लक्षण पुन्हा पाहणार आहोत. आत्मज्ञान कशाला म्हणायचं नाही हे आपण समजून घेतलेलं आहे. आता कशाला म्हणायचं आणि त्याचं लक्षण काय हे आपण पुढच्या वेळा पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.